संभाजी महाराजांचे ओरिजिनल कागदच नाहीत. का नाहीत? कारण अनाजी पंतांचे जे काही अवलादी होत्या त्यांनी संभाजी महाराजांचे कागद जाळले. क्वांटिटीची गरज नाही, क्वांटिटीची गरज नाही, क्वालिटीची गरज. उदय भान जर एका बुक्कीमध्ये एखाद्याला मारून टाकू शकतो तर त्याची ताकद किती असेल, त्याच्यावर ते घोरपडीच्या पकडीची ताकद कळते. नमस्कार दादा. नमस्कार. आज खऱ्या अर्थाने खूप जास्त आनंद होतोय. आपलं फोनवरती बोलणं झालं. इतिहासाविषयी आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांच्याविषयी जाणून घेण्याचा जो काही आमचा इच्छा होती, अपेक्षा होती, त्यासाठी आज आम्ही तुमच्यासमोर भेटलेलो आहेत. सुभेदार तानाजी मालुसरे यांना ओळखत नाही असा व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्रात कोणी दुसरा नाहीये. परंतु आमच्या प्रेक्षकासाठी किंवा ज्यांना सुभेदार कुणाल मालुसरे माहीत नाहीत त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात तुम्ही तुमची ओळख पटवून द्याल तर आपल्याला पुढच्या चर्चेकडे वळता येईल. नक्कीच. नमस्कार, मी सुभेदार कुणाल मालुसरे, तानाजी बाबा मालुसरे यांचा थेट 13वा वंशज, मुक्काम लव्हेरी. आम्ही शाहू महाराजांच्या काळापासून लव्हेरीमध्ये राहतो. याच्या अगोदरचं आमचं मेन ठिकाण म्हणजे जसं आपण म्हणतो की महत्वाचं ठिकाण आहे गोडोली. म्हणजे जिथं सुभेदार तानाजी बाबांचा जन्म झाला आणि तिथलं पाटीलकीचं पत्र सुद्धा आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही सुभेदार तानाजी मालुसरे यांचे 13वे वंशज आहात, थेट वंशज. त्याला लागूनच माझा हा प्रश्न आहे की मी असो किंवा महाराष्ट्रातील कुणीही असो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो याचाच मुळात अभिमान असतो. आमचे रक्ताचे संबंध कुठल्या सरदाराशी नाहीत किंवा राजांशीही नाहीत, परंतु फक्त महाराष्ट्रात जन्माला आलो हे सांगताना सुद्धा आमची छाती गर्वाने फुगते. बरोबर. याच्या मागून माझा असा प्रश्न आहे की तुम्ही थेट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज किंवा स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या वंशात जन्माला आलात. काय वाटतं बरं, कसं? खरं सांगायचं म्हणलं तर आम्ही लहानपणापासून हे बघायचो, ऐकायचो. अच्छा. भगवा झेंडा बघितला किंवा असे शस्त्र बघितलं की अंग असं सहसळायला व्हायचं. अगदीच. आपण कोणाचे वंशज आहोत हे लहानपणी काहीच माहित नव्हतं. फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणले किंवा ते 4थीतलं पुस्तक बघितलं तर आम्ही महिनाभर ते वेळात असायचो की कुठेतरी तलवारी घेऊन आपण पण लढायला जाऊ. पण जसं मोठं व्हायला लागलो की आमच्या घरात चर्चा व्हायच्या. आमच्या आजोबांच्या प्रत्येक कागदावर त्यांच्या 11वे वंशज लिहिलेलं असायचं. बर. आणि त्यांना लोक सन्मान द्यायचे. म्हणजे भोर तालुक्यात त्यावेळेस मोबाईल नव्हतं, नेटवर्क नव्हतं. अच्छा. पण आमच्या आजोबांचं वजन जबरदस्त होतं. म्हणजे काय झालं, धामधुमीच्या काळामध्ये राजाराम महाराज जिंजीला गेले, त्यानंतर परत ताराराणी आऊसाहेब आल्या. ताराराणीच्या टायमिंगला आम्ही परत आलो. म्हणजे ताराराणीच्या काळामध्ये शिळीम करायला 1700च्या नंतर. हो, 1700च्या. म्हणजे थोडक्यात आम्ही ह्या भागातच होतो. अच्छा. फक्त सरदार म्हणून आमची माणसं त्यांच्याबरोबर फौजेमध्ये कंटिन्यू तिकडे असायची. बर. पण इथं कोणी राहतं गाव हे नंतर तयार झालेलं. बर. सुभेदारांचं मूळ गाव कुठलं? गोडोली. पाचगणीच्या तिथं, पाचगणीच्या इथे जे गोडोली आहेत ते सुभेदारांचं मूळ गाव आहे. आणि सुभेदार सैन्यामध्ये येण्याला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक सुभेदार किंवा एक लढाऊ सैनिक म्हणून रुजू झाले, त्याच्यापूर्वी त्यांच्या वडिलांची काही अशी हिस्ट्री होती का? किंवा ते सैनिक होते किंवा कुठे होते असं त्यांच्याबद्दल काही समजू? आता कालच मी तुम्हाला बोललो, जयंतीला गेलो होतो आम्ही. शहाजीराजे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीला 18 मार्च वेरूळला. तर याची सगळी सुरुवात तिथून आहे. बर. म्हणजे शिवाजी महाराजांना 100 मातब्बर माणसं देणारे लहान वयामध्ये. अगदी. हो. महाराजांनी कसं पुढे जावं. जेव्हा बंगळुरूवरून छत्रपती शिवाजी महाराज पुण्यात आले तेव्हा शहाजीराजांनी त्यांच्यासोबत जी खास माणसं दिली होती. बरोबर. आता त्यांना माहित होतं की ज्यावेळेस शहाजीराजे इकडं मोहिमा करायला यायचे, बरोबर, तर त्यावेळेस गोडोलीमधून काळोजीराजे आणि भवरजी. काळोजीराजे कोण? काळोजी बाबा मालुसरे आणि भवरजी बाबा मालुसरे. बर. असे 2 मालुसरे घराण्यातले मातब्बर लोक त्यांच्या फौजेत सामील व्हायचे. त्यांच्या स्वतःच्या शहाजीराजांच्या फौज 500 साशांची फौज असायची त्यांची. ओके ओके. मग ते तिथून त्या फौजा शहाजीराजांना जॉईन करायचे. बर. आणि व्हायचं काय की त्या परिसरामध्ये मुघल आक्रमण करायचे महिला पळवण्यासाठी. जे काही जनावर किंवा जे काही मुघलांचं जे काही अन्यायकारी आक्रमण असेल त्यावेळेस ही यांच्या काय असायची, यांच्या प्रत्येकांच्या फौजा होत्या. हे फौजा घेऊन त्यांना विरोध करायचे.
किंवा जे काय काळोजी राजा आणि भवरजी राजे, भवरजी बाबा आणि काळोजी बाबा, ओके, असे दोन. हा, मग हे शहाजीराजांची खास माणसं होते. मग त्याच्यानंतर तानाजी बाबांची दखल घेतली गेली. काळोजी बाबांचा ज्यावेळेस लढताना म्हणजे अचानक मुघलांनी एका रात्रीत गोडोलीवर हमला केला. गोडोलीच्या अलीकडे खिंड आहे, म्हणजे गोडोलीवरच ते हमला करायला निघाले होते. पण काळोजी बाबा आणि भवरजी बाबांनी त्यांना खिंडीत घातलं, पण त्यांना गावापर्यंत येऊन दिलं नाही. त्यांची फौज जास्त होती मुघलांची यांच्यापेक्षा. यांचा तिथं काही पाडाव लागला नाही. यांना सगळ्यांना तिथं त्यांनी म्हणजे संपवलं. लढाईमध्ये ते धारतीर्थ पडले, तिथं मग तिथं नंतर गावात येऊन त्यांनी गाव पूर्ण जाळून टाकलं मुघलांनी. मग त्यावेळेस तानाजी बाबांना घेऊन त्यांच्या मातोश्री खाली कोकणामध्ये उतरल्या. बर, मग हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत कधी आणि कसे आले काय याच्याबद्दल तुम्हाला? ते लहान महाराज जेव्हा लहान होते छत्रपती, त्या टायमिंगला हे जिजाऊंनी त्यांच्या आई साहेबांना बोलून घेतलं. आणि त्यांच्यानंतर पुढे जे काय झालं म्हणजे त्यांची भेट म्हणा किंवा हे सुभेदार चित्रपट थोडंफार त्यांनी दाखवलेलं आहे. तर त्या पद्धतीने ते लहानाचे आणि बरोबरच राहिले, वाढले अगदी लहानपणापासून. आणि नंतर ते सैन्यामध्ये भरती झाले. पण महाराजांनी कधीही कोणाला आपला मित्र आहे म्हणून सैन्यात भरती केलं नाही, बरोबर, किंवा कधी कोणाला हा माझा लय खास आहे म्हणून सैन्यात भरती नाही. ते सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. महाराजांची एक पारख असायची की आज डॉक्टर जाधवांचं एक काम आहे, महाराष्ट्रभर गाजतंय, तर त्यांच्याकडे काहीतरी असा गुण आहे किंवा त्यांच्याकडे काहीतरी अशी कला कौशल्य आहे की त्याच्यातून ते जगासमोर येतात. तसं सुभेदारांचं पराक्रम किंवा सुभेदारांचं शौर्य, त्यांचं सगळ्या गोष्टी महाराजांनी अनुभव घेतल्या. अगदी लहान वयात हेरल्या आणि त्यांना नंतर अनुभवून घेतलं छत्रपतींनी की तो त्या लेवलचा आहे का, किंवा त्याच्याकडे आज फौजा दिल्या तर तो त्या नेतृत्व करू शकतो का. बरोबर, बरीच माणसं होती महाराजांबरोबर, पण हीच निवडक माणसं का महाराजांच्या जवळ एकदम चांगल्या याला राहिली, निष्ठावंत कशाला म्हणतात तर त्या गोष्टीला. शिवाजी महाराजांनी म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर शाहिस्ते खानाची बोटं कापली त्यावेळी सुभेदार त्यांच्यावर होते. अफजल खानाचा वध झाला त्यावेळी सुभेदार तानाजी बाबा त्यांच्यावर होते. दुर्दैव हे आहे की वासी बेंद्रेंनी 1950 साली बाहेरच्या देशात जाऊन संभाजी महाराजांचा इतिहास आणला, खरा इतिहास बाहेर आणला. संभाजी महाराजांचे ओरिजिनल कागदच नाहीत. का नाहीत? कारण अनाजी पंतांचे ज्या काही अवलादी होत्या त्यांनी संभाजी महाराजांची कागद जाळली, बरोबर. त्याचबरोबर मालुसऱ्यांवर पण अन्याय केला. मग हे कारण का? आता रायबाराजांची पत्र सुद्धा आम्ही बाहेरच्या देशातनी आणायची तयारी आहे. आता जसं तुम्ही मला सांगितलं की जसा खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाबण्याचा प्रयत्न केला, पुढे तर संभाजी महाराजांसोबत तर फारच अन्याय झाला हे सर्वश्रुत आहे. तसंच सांगितलं की आता जेव्हा सुभेदार तानाजी मालुसरेंचा विषय येतो तर आपल्या समोर फक्त कोंढाण्याची लढाई येते. तुम्ही सर्वसामान्य व्यक्तीला विचारा की सुभेदार तानाजी मालुसरेंचं कर्तृत्व काय, तर ते सांगतील की गडाला पण सिंह गेला. एका लढाई पुरतं तानाजी मालुसरेंना मर्यादित ठेवलंय. असं त्यांचं बरंच कर्तृत्व आहे. कारण अगदी लहानपणापासून ते 1670 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऑलमोस्ट जवळपास सर्वच कार्यकाळ सुभेदार त्यांच्यासोबत होते शेवटपर्यंत. या कोंढाण्याच्या लढाईच्या पलीकडचे असे काही पराक्रम आहेत जे तुम्ही सांगू शकाल किंवा तुम्हाला माहिती आहेत अगदी थोडक्या शब्दामध्ये? म्हणजे मला एक प्रसंग फार जबरदस्त आठवतो किंवा एक माझ्या वाचनात आलेलं सांगतो जे तुम्हाला माहित असेल नसेल माहित नाही. पण जेव्हा महाराज तळकोकणाच्या मोहिमेवरती होते आणि तळकोकणाच्या मोहिमेवरती असताना संगमेश्वरची काही लोक महाराजांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की इथल्या रस्त्याची फार दुरावस्था आहे आणि पावसाळ्यात आम्हाला प्रचंड त्रास होतो. ही गोष्ट 1664च्या आसपासची असेल, त्याच्या अगोदरची. आणि मग महाराजांकडे ही फिर्याद आल्याच्या नंतर महाराजांनी आता रायगडाला पत्र पाठवणं, तो महिना मार्चचा होता, रायगडाला पत्र पाठवलं असतं, तिथे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ते काम करायला घेतलं असतं तर तो फंड रेज करणं आणि इकडे संगमेश्वरला हे करणं त्याला फार उशीर लागला असता. म्हणून त्यांनी काय केलं, त्याच काळामध्ये सुभेदार तानाजी बाबा हे जसवंत दळवी आणि सूर्यराव सुर्वे यांच्या बंदोबस्तासाठी संगमेश्वर इथं होते. महाराजांनी डायरेक्ट एक आदेश तानाजी बाबांच्या नावाने काढला आणि त्यांना सांगितलं की शत्रूचा बंदोबस्त आपण नंतर बघूयात, सर्वप्रथम आपल्यासाठी महत्वाचे रयतेची काळजी, तुम्ही बंदोबस्त सोडा आणि तिथले रस्ते दुरुस्त करा. तर हे पत्रातलं आहे. तानाजी बाबांनी त्यांच्यासोबतची जी काही 1000-1500ची फौज होती ती सगळी लावली आणि संगमेश्वरचे सगळे रस्ते दुरुस्त करून घेतले. हे तानाजी बाबा कोणाला माहित नसते. तर असंच मी जसं म्हटलं ना की कोणालाही जर तुम्ही विचारलं की तानाजी बाबांचं काय तर ते कोंढाण्याच्या लढाईपुरतं मर्यादित आहे. तर तुमच्याकडे असे काही प्रसंग, असे किस्से किंवा अशी माहिती आहे जी माहित नाही
इतिहासाच्या पुस्तकात येत नाही किंवा चित्रपटात दाखवली गेली नाही. तेच तुम्हाला आता मी सांगितलं, तिघांची बोट तोडली गेली. त्यावेळेस सुभेदार तानाजी बाबा त्या 100 लोकांमध्ये होते. बरोबर. अफजल खानाचा कोथळा काढला त्यावेळी या सगळ्यांकडे 5-5 हजाराच्या फौजा होत्या. तानाजी बाबांकडे होती, यासाजी काकांकडे होती, सगळ्या सरदार घरांकडे 5-5 हजाराच्या. सगळ्यांना वेगवेगळी जिम्मेदारी दिली होती की ती फौज तिथं मध्ये आली की तुम्ही सगळ्यांनी एकाच वेळी हमला करायचा. जे शरण येतील त्यांना वाचवायचं, पण जे तलवारी उचलतील त्यांना संपवायचं. बरोबर. तर अक्षरशः त्यांनी निम्म्यापेक्षा जास्त सगळ्यांनी संपवलीच होती. कारण छत्रपतींचा एक आदेश की मी कोणीही वापस जिवंत गेला नाही पाहिजे, जीवन गेला पाहिजे. फक्त ज्यांनी तलवार उचलली तो ज्यांनी तलवार खाली ठेवली त्याला शरणागताला तर तुम्ही सामावूनच घेत होते. तो पण एक मोठा पराक्रम आहे की तो तुम्ही एक पुस्तक लिहू शकता असा त्याचा विषय आहे. कारण लाखाची फौज घेऊन आला होता अफजल खान, आणि ती एवढी फौज या 20,000 फौजांनी कापून काढली. त्यातले काही जिवंत गेले, जसं काही जंगलातून पळून गेले थोडेफार. अफजल खानाला तर हनुमंत मोरेने काय ते पायाला चिरगुट बांधून वगैरे पळून गेला अशा पद्धतीचे उल्लेख आहे. आणि त्याच्यानंतर जर तुमचा असे बरेच किस्से आहेत की सिंहगड सोडून, म्हणजे सिंहगडला एक ते शेवटचा लढाई झालेली आहे. पण महाराजांबरोबर सुभेदार तानाजी बाबा हे खांद्याला खांदा लावून अगदी सुरुवातीपासूनच. आता या लढाईंचा विषय झाला की जे सर्वात म्हणजे आतापर्यंत सुभेदारांचा जो सर्वात मोठा पराक्रम, बाकीचे सर्वच पराक्रम आहेत, परंतु ज्याला सर्वोच्च बलिदान म्हणू शकतो आपण, ती कोंढाण्याची लढाई. म्हणजे मला एक कळत नाही की स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या मुलाचं लग्न असताना एक व्यक्ती गडावरती जातो पत्रिका देण्यासाठी, त्याला जेव्हा कळतं की आपल्या मालकावरती आपल्या धन्यावरती मरण येईल अशा पद्धतीची मोहीम येऊन ठेपलेली आहे, तेव्हा सांगणं की माझ्या मुलाचं लग्न बाजूला राहील ते नंतर होईल, ही पहिले मोहीम महत्वाची आहे. आणि ही मोहीम महत्वाची याच्यासाठी होती कारण महाराज जेव्हा 1666-67 वापस आले, त्यांनी 3 वर्षाचा गॅप घेतला होता. त्याच्यामध्ये त्यांनी जेवढी इन्फंट्री वाढवायची, स्वतःचं सैन्य वाढवायची, ताकद वाढवली होती. आणि एक नारळ फोडणं ज्याला म्हणतो, कारण सुरुवात खूप महत्वाची असते आणि ती सर्वात सुंदर झाली पाहिजे होती, सर्वात शुभ झाली पाहिजे होती, ती सुरुवात शुभ झाली पाहिजे होती. म्हणून कोंढाण्याची मोहीम अत्यंत महत्वाची होती. ती मोहीम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज जाणार होते. तिथे तानाजी बाबा सांगतायत की आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. हा त्याग, हे औदार्य, म्हणजे मरणाला तयार असणं, ही मानसिकता कुठून आली असेल बरं त्यांच्याकडे? म्हणजे ही अशी मानसिकता म्हणजे आजच्या काळामध्ये काय कुठेच इतर राजांच्या पदरी असलेल्या सरदारांमध्ये आढळत नाही. ही मानसिकता तानाजी बाबांमध्ये कुठून आली असेल? आणि काय त्या लग्नाचं वगैरे काही थोडंफार सांगू शकता, म्हणजे कसा प्रसंग होता त्यावेळेस काय? कारण मी हे तुम्हाला का विचारतोय, थोडक्यात मला माझा प्रश्न पूर्ण करता येईल. म्हणजे तुम्हाला विचारण्याचं कारण काय की कधीही तुम्ही तानाजी बाबांचे थेट वंशज आहात. माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी सांगितलं की तुझ्या आजोबांनी, तुझ्या वडिलांनी हे केलं होतं. तर काही माहिती आम्ही पुस्तकात वाचतो, काही माहिती आम्ही चित्रपटांमधून ऐकू शकतो, पाहू शकतो, परंतु जी माहिती तुम्हाला वडिलोपार्जित मिळाली, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला मिळाली, ती आम्हाला पुस्तकात वाचायला मिळणार नाही. तर ते काय आहेत ते प्रसंग, तुमच्याकडे कसे येतात किंवा तुम्ही कसं त्याचं वर्णन करता? मेन सांगायचं लग्नाचं कार्यकाळ तर आज आपण बघा की कोणी असो, म्हणजे देव देश धर्मासाठी मिटणारे हे आपले मावळे होते. बरोबर. म्हणजे आज ती देशासाठीच ती लढाई होती देशाची. अगदी. उदयभान हा खूप ताकदवर माणूस होता, म्हणजे तो दिसतो तसा नव्हता. कारण त्याला जर सिंहगड दिलाय तर काहीतरी प्लॅनिंगने त्याच्या हातात तो सिंहगड दिला होता. म्हणजे स्वराज्यातलं लय मोठं संकट होतं. म्हणजे त्याला आपण विचार करू शकत नाही की आपल्याला काही काळासाठी आपण एक इमेजन जर केलं तरी आपण ती विचार पण करू शकत नाही की जर शिवाजी महाराज गेले असते तर त्या लढाईचं स्वरूप काय असतं. बरोबर. पण हे सुभेदारांना हे चांगलंच माहित होतं की हा माणूस काय आहे, कारण योद्ध्याला योद्ध्याची माहिती असते. मरणावर बेतणारी मोहीम आहे हे सुभेदारांना माहित होती. कारण कोल्हापूरचा तालमीतला पहिलवान आणि पुण्यातला तालमीतला पहिलवान हे एकमेकाला त्यांची ताकद माहित असते, कॉमन मॅनला त्याची माहिती नसते. अगदी. म्हणजे आज योद्ध्याची माहिती ठेवतो की हा योद्धा काय ताकदीचा आहे. बरोबर. स्वराज्यात जर हा चालू आला तशी ती खलबते चालू असतात प्रत्येक सरदारांच्या किंवा प्रत्येकाच्या. बरोबर. हा चालू आला तर ह्याच्या अंगात ताकद किती. जर उदयभान जर पहार वाकू शकतो, उदयभान जर एका बुक्कीमध्ये एखाद्याला मारून टाकू शकतो, तर त्याची ताकद किती असेल. आणि अचाट ताकदीचा माणूस आणि त्याच्याबरोबर जर महाराजांनी लढायला जायचं, महाराज जिंकले पण असतील, जिंकले पण 100% असतील, पण त्यांना इजा झाल्या असत्या, त्या नको होत्या किंवा त्या
एक सरदार म्हणून किंवा हे घेऊ शकणार नव्हते. हा, कारण कुणीच विचार करू शकत नव्हता की महाराजांना मी तिथे जाऊन देऊ शकत नाही. बरोबर. कारण तो योद्धा आम्हाला माहिती आहे. भारतातले त्यावेळेचे टॉपचे योद्धे प्रत्येकाला माहित असायचे की तो काय चीज आहे, तो काय लढणार आहे, काय तो त्याचा पराक्रम आहे. बरं. म्हणजे त्यावेळेस जसं महाराजांचं गुप्तहेर खातं तसं सरदारांचं सुद्धा छोटे मोठे गुप्तहेर असायलाच हवे. कारण प्रत्येक सरदाराच्या लढाईच्या अगोदर त्याची माहिती घेणं गरजेचं. अगदी अगदी. की तो कशात निपुट आहे, तो काय तलवारबाजीत एक्सपर्ट आहे, दानपट्ट्यात एक्सपर्ट आहे का, तो मलयुद्धामध्ये एक्सपर्ट आहे की कशात ताकदवान आहे, ही प्रत्येक योद्ध्याला प्रत्येकाची माहिती ठेवायला लागायची. त्याच पद्धतीने सुभेदारांनी ती माहिती असल्यामुळं ती मोहीम जागेवर महाराजांकडून थांबवली गेली की महाराज आधी लगीन कोंढाण्याचं मग राहायबाच. त्या ठिकाणी तुम्ही जायचं नाही, मरण जरी आलं तर ते आम्ही स्वतः पत्करणार. बरोबर. कारण काय असतं की तुमच्या घरात किती महत्वाचं कार्य असू द्या, पण अचानक जर एखादा हमला स्वराज्यावर आला किंवा तुमच्या गावावर आला किंवा तुमच्या काही अचानक राष्ट्रप्रथम, तर तुम्ही तुमच्या त्या घरातल्या कार्याला महत्व देणार नाही. कारण देऊ शकत नाही. कारण तो विषय तुमच्या देशाचा आहे. आणि आज आपलं दैवत जर धोक्यात असेल तर कोणी लग्न कार्य करायला जाऊ शकत नाही. बरोबर. हा विषय महत्वाचा होता. सुभेदारांनी त्यांची माहिती घेऊन मगच तो लढाईचा इतिहास हातात घेतला. म्हणजे सुभेदारांनी पर्सनली कोंढाण्याची आणि उदयभान राठोडची माहिती घेतली होती. त्याचे कच्चे दुवे, त्याची स्ट्रेंथ, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या होत्या आणि नंतर ती आणि महाराजांपाशी मग तो मांडला गेला की महाराज तुम्ही नाही जायचं, काय झालं तरी इथं आम्हीच जाणार. ओके. त्या लढाईमध्ये केलेले सुभेदारांनी ते मावळे कमी नेले. याच्या मागची कारण काय की 300 नेले. याच्या मागची कारण काय की स्वराज्यात फौजा नव्हत्या असा काही प्रकार नव्हता. फक्त ते पॅरा कमांडो होते थोडक्यात आजच्या भाषेमध्ये, की जे टॉपचे होते, की ते गड चढून सुद्धा दमदार नव्हते. क्वांटिटीची गरज नाही, क्वांटिटीची गरज नाही, क्वालिटीची गरज. अगदी अगदी. कारण सुभेदारांनी तो जो पराक्रम केला हा इतिहास अजरामर झाला. त्यांनी क्वांटिटी नेली असती मुघलांसारखी तर काहीच उपयोग नव्हता. त्या काळापर्यंत बऱ्यापैकी फौज होती महाराजांकडे बऱ्याचपैकी फौज होती. असे नव्हते की ती 500,000 मावळे घेऊन ते करतील असे, पण त्यांनी पॅरा कमांडो नेले. सुभेदारांनी जे फौजा नेल्या ह्या सगळ्या टॉपच्या नेल्या. हा लायक की लाख लोकांमधल्या किंवा 10,000 लोकांमध्ये टॉपचे लोक गोळा करून नेले की मला ही महाराज द्या. 300. हा, जशी नेताजी पालकरांकडे 5,000ची फौज घोडदळ असायची, ते कधीच थांबले नाहीत, थांबायचे नाही. तसं सुभेदारांनी ह्या मोहिमेचा विषय वेगळा ठेवला होता की मला एवढ्याच मोहिमेमध्ये मी ही फत्ते कामगिरी करणार. बरोबर. कारण आणि तो विषय असा होता की तुम्हाला गड चढून जाऊन लढाई करायची होती. याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचं प्रकरण आहे यशवंतीचं प्रकरण. म्हणजे जे आजही इतिहासामध्ये वगैरे मी पण बऱ्यापैकी इतिहास वाचतो तेव्हा मलाही प्रश्न पडतो आणि उत्तर तुम्ही व्यवस्थित द्याल. कारण जे अगदी ठोस पुराव्यानिशी इतिहास आहेत त्याच्यामधला सांगायचं झालं तर रियासत म्हणजे मराठा रियासत मधलं रियासतकाराचं पहिलं जे खंड आहे त्यात रियासतकार असं सांगतात की तानाजी घोरपडीच्या दोराने किल्ला चढून गेला. दुसरा एक उल्लेख मला जो आढळला एका याच्यामध्ये तो सभासद बखरीमध्ये आहे. सभासद बखरीमध्ये असं सांगितलं की दोराच्या साह्याने तानाजी चढला. पुढे ग्रँड डफने एक पुस्तक लिहिलेलं आहे हिस्ट्री ऑफ मराठाज म्हणून. त्या ग्रँड डफच्या पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे की एक चपळ व्यक्ती कमरेला शिडीचा दोर बांधून किल्ला चढला. याच्यातलं खरं काय नेमकं, म्हणजे त्यांनी खरंच घोरपड वापरली होती का? बरं, हा प्रश्न उठण्यामागे एक कारण आहेत, काय कारण आहेत. म्हणजे आपण सांगतो की वरती घोरपड लावली तर त्याला चढण्यासाठी जी स्ट्रेंथ पाहिजे, म्हणजे त्या काळातली एक एक व्यक्ती 60-70 किलो जरी चपळ होते, अगदी असे काही भारदस्त असतील पण 60-70 किलोचा जरी वजनाचा एक व्यक्ती पकडला तरी त्याला एवढे लोक चढून जाऊ शकत होते का? हा प्रश्न सर्वप्रथम आजच्या जे काही आहेत ते थोडंसं लोकांच्या मनामध्ये येतो. म्हणूनच हा प्रश्न उठतो की खरंच घोरपड वापरली होती की घोरपडे नावाचे कोणी व्यक्ती होते की फक्त दोरीच्या साह्याने चढले? हा याच्यात तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मेन सांगायचं म्हणलं तर सगळी फौज गडाच्या पायथ्याला होती. बरोबर. आणि त्या काळचा विषय काय आहे की समकालीन म्हणजे पेशव्यांच्या काळामधले उल्लेख आहेत की भैरा ससाना, तुमचे कुत्रे किंवा जे काही पाळीव करतायत, पाळीव कुत्रे किंवा जे काही म्हणजे लढाईमध्ये वापरण्यात येणारे जनावर आहेत, बरोबर, त्यांना गोळा करा, चांगल्या जाती गोळा करा, अशी उल्लेख आहेत पेशव्यांच्या काळातले उल्लेख, पेशव्यांच्या काळात. आणि म्हणजे त्यात कळतं की भैरा ससाना सुद्धा आपण लोक वापरत होतो, कारण आपले प्रत्येक कामं गडावर असायची. बरोबर. या गडावरून त्या गडावर पाठवायचा असत संदेश. ओके.
म्हणजे याच्यात कळतं की आपण ती जनावर पाळत होतो आणि घोरपड ही पाळली तर पाळी होती. म्हणजे तुम्ही तिला जर पाळू शकला तर तुम्ही ती तुम्हाला पाहिजे तशी ती हे करू शकते, तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या सांगण्यानुसार. फक्त ती आपण सांगायला म्हणून चालत जाईन असं नाही नसायचं, स्वतः चढून जाणार नाही. मग त्यावेळेस काय व्हायचं की आपल्या 12 मावळामध्ये बांबूलाही मिळतात, बांबूची झाडं, बांबू. बरोबर. मग बांबूचं वजन जास्त वेटेज नसतं, तो बांबू तुम्ही कमराला बांधून सुद्धा वर जाऊ शकता. हलक्यातले बांबू घेऊन बांबूच्या टोकावरती ते घोरपडीला अडकवायची. एक 30-40 फुटाचा बांबू, तेवढ्यापर्यंत एकच व्यक्ती, सगळी फौज तेव्हा ज्यांनी जेव्हा दोर लावले गेले मग सगळी फौज वर गेलेली. आधी त्या बांबूला घोरपड लावायची, एक व्यक्तीने ती करत वरपर्यंत जायचं. मग एक व्यक्ती त्याच्या साह्याने वरती चढणार, मग तो दोर कुठेतरी दगडाला किंवा फिट करणार, बांधणार आणि त्याच्यानंतर बाकीची फौज आत येणार. म्हणजे काय झालं, आता आमच्या पट्ट्यांमध्ये पण भोर तालुक्यात म्हणा किंवा ह्या भागामध्ये घोरपडी बऱ्याच मिळतात. ती जर कपारीत बसली, तिला तुम्ही किती 100 जणांनी जरी वडली बाहेर तर ती कपारीतनी बाहेर निघत नाही. एवढी टाईट मध्ये ती फिटिंग करून, आजही अशा आजही आहेत घोरपडी की एकदा त्या खेपचेमध्ये घुसल्या की ते किती प्रयत्न केले तर बाहेर येत नाही. मग त्याला ते त्याच्यावर त्या घोरपडीच्या पकडीची ताकद कळते की जर एक माणूस सहज ती कव्हर करू शकत होते, 350 किंवा 500 मावळं नाही, एक माणूस की जो चपळ आहे तो घोरपडीच्या साहाय्याने टप्प्याटप्प्याने वर जाऊ शकतो. कारण प्राणी हे मराठ्यांचे एकदम जवळचा विषय. मी तुम्हाला ते घोड्यावर नंतर येईलच, की आपण निश्चितच आपल्यावर डिपेंड नव्हतो, प्राणी पण असायचे. महाराजांनी तर दगडाचा सुद्धा वापर सैनिक म्हणून केला, धुराचा वापर केला, झाडांचा वापर केला, दगडांचा वापर केला. मग तिथे प्राण्यांचा वापर काय अवघड करणार नाहीत असं होऊ शकत अगदी. आणि बऱ्याच लोकांचं आलं, मी घोरपड्यांशी पण बोललो, घोरपडे बंधूंशी पण बोललो की ते म्हणजे अशाबद्दल हा यशवंत घोरपडे वगैरे, ते म्हणले असा काय माणूस नाहीये आमच्यात. हा एका इतिहासकारांनी तयार केलेला इतिहास आहे की यशवंती नावाची घोरपड, यशवंत नावाचा घोरपड या बंधूवर चढला. विचार करायची गोष्ट आहे की उदयभान सारखा चतुर माणूस, त्याला माहिती या कड्यावर कुणीच चढू शकत नाही. बरोबर, साहजिक आहे ना, एकही माणूस चढू शकत नाही असा स्टेट कडा आहे. मग तिथं घोरपडे बंधू कसे चढतील? बरोबर, त्यांनी तिकडे फौजच ठेवल्या नाहीत. त्यांनी अंदाज घेतला असेल ना, 100-1 माणसं चढायला पण लावली असतील. त्या कड्याच्या बाजूला चढणं अशक्य आहे. कारण आता थोडक्यात तुम्ही पकडून चला, तुम्ही उदयभान आहे, तुमच्या किल्ल्यावर फौज आहे, तुम्हाला सगळ्यात मोठा शत्रू आहे शिवाजी महाराज. तुम्ही काळजी घेणारच ना. अगदी. तुम्ही पहिले खाली गडाच्या माणसं पाठवून कोण कुठून वर चढतंय याच्या तुम्ही स्पर्धा घेणारच ना, की बाबा कुठून चढायला सोपं आहे, कोण कुठून सहज चढू शकतं. आणि मग त्या किल्ल्याची ती व्यवस्था रचली जाते की ह्या इकडे किती फौज लावायची, त्या पद्धतीने ह्या कोपऱ्यावर किती फौज लावायची, तिकडे किती फौज लावायची, इकडे किती फौज लावायची. बरं, याकडे कोण चढूच शकत नाही, मग इकडे टाकण्यात काय उपयोग आहे? ठेवली जरी असेल तरी तुरळक ठेव. म्हणजे असा प्रकार होता तो. मग ती लोक एवढी शूर होती, ती लोक रिस्क घेऊ शकत होती का? नाही. जर माणूस चढून येऊ शकत होता मग त्यांनी त्यांच्या फौजा ठेवल्याच असत्या. बरोबर. प्राणी का तर ती घोरपड ही वापरलीच गेलेली, त्याच्यात कोणीच हे करू शकत नाही. दुसरा काय म्हणतो याला अजिबात महत्व देऊ नका. तुम्ही स्वतः एक घोरपड घ्या आणि प्रॅक्टिकली करून बघा. हेच पाहिजे. अगदी काय होतं, कधी कधी आपल्याला क्वेश्चन्स तेव्हाच पडतात जेव्हा आपण ती गोष्ट पाहिलेली नसते. आता तुम्ही तुमच्या पट्ट्यामध्ये बऱ्याच घोरपडी पाहिल्यात आणि त्या जर एकदा दगडाला चिटकल्या तर तुम्ही 4-4 लोक 10-10 लोक ओढून सुद्धा ते निघतच नाही. किती प्रयत्न, अगदी शक्य आहे की ती घोरपडीचा वापर त्या काळात केलेला. पण काय असायचं की आता मी जर घोरपड पाळतोय, कारण मला माहिती आहे गड किल्ले चढायच्यात, महाराजांच्या काळात गड किल्ले कोण चढतंय किंवा वर कोण जाते अशासाठी धाडसी लोक लय होती. बरोबर, की स्वराज्यासाठी काही पण तिथं महागार नाही. मग अशी महाराजांकडे बरीच लोक होती की त्यांच्याकडे वेगवेगळ्या कला अवगत होत्या. काही बाहेर ससारा पण ठेवत असतील, काही म्हणजे आता मी बहिर्जी नाईक नावाचं जेव्हा पुस्तक लिहिले तर गुप्तहेर खात्यामध्ये तर त्यांनी माकडापासून ते घारीपासून ते सगळ्याचाच वापर केला. कारण ज्या जंगलातल्या अवघड वाटा आहेत तिथले शॉर्टकट कोणाला माहितीत, माणूस जिकडे फिरकूच शकत नाही. जो संदेश पाठवण्यासाठी 10 दिवस लागतात, आपल्याला अल्टरनेट रस्ता शोधला पाहिजे आणि प्राण्यांचा वापर केला पाहिजे. आणि महाराजांनी तो केलाच असावा. म्हणजे अगदी या गडावरती धूर पेटवला तर समजा काळा धूर झाला तर सैन्य येत आहे,
अशा पद्धतीचे मेसेज ते Message असायचे. पास करायचे. म्हणजे धुराचा, दगडाचा, झाडांचा, गावताचा सुद्धा, गावताचा म्हणजे सुद्धा ज्यावेळेस वापर सिंहगड केलेला जिंकला महाराजांनी. त्यावेळेस काय केलं, गंजी गावताची पेटवली. गंजी पेटली. एक असं अगदी त्यावेळेस काय मोबाईल होता, आता तुम्ही घरात बसून तरी मोबाईलवर सगळ्यांना संपर्क करू शकत होता. पण त्यावेळेस एका वेळेस ते तुम्हाला जर 50 किल्ल्यांवर माहिती पोहोचवायची आहे. तर ते एक वेगळं सांकेतिक विषय असायचे. बरोबर. कारण सुभेदारांनी तिथे जातानाच सांगितलं होतं की आम्ही तिथे जाऊ, गड सर करू आणि तिथल्या गवताच्या गंजी पेटू, आणि जर तुम्हाला तिथे उजेड दिसला तर समजून जा आम्ही गड सर केलेला आहे, मग तुम्ही मानाने ते त्या गड चढून या, अशा पद्धतीचं होतं. तर याच्याशीच निगडीत असं दुसरं शेलार मामा मला फार म्हणजे या व्यक्तीचं कोंढाण्याच्या लढाईच्या दरम्यान त्यांचं वय जवळपास 70 ते 80च्या मध्ये होतं. तानाजी बाबा पडले आपल्या दुर्दैवाने, तुमच्या आमच्या दुर्दैवाने. तानाजी बाबा जेव्हा पडले तेव्हा या 70-80 वर्ष वयाच्या शेलार मामांनी उदयभान राठोडचा फडशा पाडला. शेलार मामा खरंच भयंकर पराक्रमी असले पाहिजेत हे इथे जाणून येतं. परंतु त्यांचं सुद्धा पुढे काय झालं किंवा त्यांचं मागे काय, म्हणजे त्याचा मागचा इतिहास माहित नाही, त्याच्या पुढचाही इतिहास माहित नाही. तानाजी बाबांचा पराक्रम आहेच आहे, गड आला पण सिंह गेला, तो महत्वाचा आहेच. बरोबर. पण ज्या शेलार मामांनी उदयभान फाडला, मारला, त्या शेलार मामांचं पुढे काय झालं काही इतिहासात नाही. काही तुम्हाला माहिती आहे? ते कमीत कमी 8-10 वर्ष जगले असतील अजून त्यानंतर, पण तिथला इतिहास पण आम्ही आता कुडपणचा काढायच्या तयारीत आहे. शेलार मामांचे जे काही हिस्ट्री आहेत त्याचाही इतिहास बाहेर काढतोय. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सिंहगडवर सूर्याजी बाबांना सुभेदार म्हणून नेमणूक केली. बरोबर. आणि त्याच्यानंतरचा तिसरा माणूस आहे आमचा रायबाराजे. आता रायबाराजांचा इतिहास सांगायचा तर काही इतिहासकारांनी पूर्ण पत्र सापडत नाही, किंवा म्हणजे थोडक्यात संभाजी महाराजांसारखा विषय झाला की रंगेलबत फेली म्हणून महाराजांना आपल्या, म्हणजे रायबांबद्दल सुद्धा अशी नाही, तसं नाही. फक्त रायबांना काय केलं की वयाच्या 60व्या वर्षी किल्लेदार होऊन रायबाराजेंचा मृत्यू झाला. वयाच्या 60व्या वर्षी असा एक खोटा इतिहास तयार केला गेला. आणि तो त्या कोल्हापूरच्या तिकडे एका किल्ल्यावर तो इतिहास सांगितला जातो आवडीने. पण असा काही इतिहास रायबाराजांचा नाहीये. ज्यावेळेस सुभेदार तानाजी बाबांचा मृत्यू झाला लढताना, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडवर रायबाराजांना जवळ ठेवला, आपल्या राजगडावर. ओके. तिथं वाडा वगैरे बांधून दिला. आणि जसं माझा शंभू तसं माझा रायबा, असंच त्यांनी त्या रायबाराजांना वाढवलं. स्वराज्यामध्ये सुभेदारांसारखंच मानाचं स्थान रायबाराजांना होतं. मग ज्यावेळेस आपण इतिहास काळ बघतो, संभाजी महाराजांच्या कार्यकाळात पुणे प्रांताचाही उल्लेख दाखवत नाहीत. पुणे प्रांताचा मग पुणे प्रांत घोडदौड कोण करत होतं? राजगडवरून रायबाराजे घोडदौड करत होते. कारण त्याचा पुरावा असा की त्यांचं मिरवडीमध्ये समाधीस्थळ आहे. कुठे? दौंडमध्ये. दौंडला? दौंडमध्ये मिरवडीमध्ये लढताना ते धारातीर्थ पडलेले. बरं. आणि कागद सापडले नाही म्हणून तुम्ही काही इतिहास तयार करू शकता का? म्हणजे खोटा इतिहास तयार करायला एक लिमिट असतं. बरोबर. म्हणजे तुम्ही मनाचा इतिहास नाही देऊ शकत, त्याला थोडेफार संदर्भ तरी त्या लेवलचे असावे लागतात, आख्यायिका असावं लागतात. मग मी तिथं तो रायबाराजांच्या समाधी स्थळापाशी गेलो, आम्ही अवाक झालो. त्याचाही तुम्हाला थोडासा इतिहास सांगतो की 18 वर्षापूर्वी आमचे मोठे बंधू लक्ष्मीकांतराजे मालुसरे हे वाडा भोलायला गेले होते त्यांच्या मित्रांच्या बरोबर. वाडा बोलाई पुण्यावर. तर तिथं त्यांना काही म्हातारे काका भेटले असे गावातले लोक की कुठल्या गावाने तुम्ही आलाय? तर ते म्हणलं आम्ही मालुसरे, मी लव्हेरीहून आलेलो आहे. तर ते म्हणले अरे तानाजी मालुसरेंचा मुलगा रायबांचा समाधीस्थळ इथे आहे. कुठं? मिरवडीमध्ये. कधीची घटना? 18-20 वर्षापूर्वीची घटना. आजपासून 18 पूर्वी. आणि हा विषय झाल्यानंतर बंधूंनी आम्हाला घरी येऊन सांगितलं, पण आम्ही तेव्हाच काय वंशज म्हणून लावत नव्हतं की आम्ही सुभेदारांचा वारस म्हणून जगासोबत प्रेझेंट नव्हतं झालं. आम्ही आमच्या कामधंद्यामध्ये गुंतून गेलो होतो. मग मी त्याच्यानंतर आमचे बंधू आहेत हडपसरला राहिला, विक्रम मालुसरे, सुभेदार विक्रम मालुसरे, त्यांना फोन केला. म्हणलं बंधू वाडा भोलायला जा आणि तिथं रायबाराजांचं समाधीस्थळ आहे का एकदा माहिती काढा. पण विचारताना काय विचारायचं? तानाजीचा मुलगा रायबा यांचं समाधीस्थळ आहे का? तर आमचे बंधू वाडा भोलायला गेले. आता तिथून मिरवडी 12 किलोमीटर अंतरावर. मग आमच्या बंधूंनी तिथं विचारपूस चालू केली की लोकांनी सांगितलं ह्या रस्त्याने जा. अर्धा तासात तर ते मिरवडीला पोहोचले. मिरवडीला पोहोचल्यानंतर मला फोन केला, दादा म्हणले रायबाराजांचं 4 तुकड्यांमध्ये समाधीस्थळ आहे. 4 तुकड्यांमध्ये? 4 अवस्थेत समाधीस्थळ आहे.
म्हणजे 4 वेगवेगळी समाधीस्थळ 3 किलोमीटरवर. मी म्हणलं हे कसं काय शक्य आहे, काहीतरी विषय वेगळा आहे. मग मी संतोषदादा खोपडे इतिहास अभ्यासक आहेत भोरचे नाटंबेचे, त्यांना म्हणलं आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायचे, तो काही प्रकारे एकदा बघून येऊया. मग आम्ही इथून गेलो, आम्ही 12 वाजेपर्यंत पोहोचलो तिथं. तर तिथं आमच्या स्वागतासाठी कोंडे, मेमाने, शेलार ही तिथले ग्रामस्थ आमच्यासाठी थांबले होते. मग त्यांनी विचारलं की मग त्यांना कळालं की आम्ही आलोय तिथं. मग त्यांनी आम्हाला माहिती द्यायला चालू केली तिथल्या ग्रामस्थांनी की तानाजी बाबांचा चिरंजीव रायबा यांचा इथं लढताना मृत्यू झालाय. पहिलं त्यांच्या जो वार झाला त्याचं एक समाधीस्थळ झालंय, म्हणजे त्याचं रक्त सांडलं. दुसऱ्यांदा त्यांच्या हातावर वार झाला, जिथं त्यांचा हात तुटला, त्याचं एक समाधीस्थळ झालं. नंतर त्यांचं लढताना मान उडवली गेली मागून, म्हणजे घोड्यावरून, ते मान जशी पडली त्याचं एक समाधीस्थळ झालं. आणि तरी पण धड घोड्यावरून खाली पडलं नाही, एक हात फिरवत ते धड तसंच घोड्याबरोबर पुढे गेलं आणि 3 किलोमीटरवर जाऊन ते धड खाली पडलं, त्याचं एक समाधीस्थळ झालं. आणि सगळं एका लाईनमध्ये 4 समाधीस्थळ. आम्ही शॉक झालो, म्हणलं हा काय प्रकार आहे. मग हे एवढं पराक्रमी योद्धा असताना ह्यांचा इतिहास का दाबला गेला, एवढा पराक्रमी योद्धा इथं पडलेला आहे. त्याच्याही मागचं असं कारण, मरकळ जवळ 3 लाखाची फौज होती मुघलांची. मरकळ नगरच्या तिथं जवळपास, आणि 50 किलोमीटरचा परिसर हा मुघलाच्या फौजेने जाळून मिळून साफ केला होता, कारण फितुरी होऊ नये म्हणून, दहशत पसरावी म्हणून. तर त्यात मिरवडी गाव पूर्ण जाळून टाकलं होतं. तर तिथं ती लढाई झाली, म्हणजे ते गाव अवेलेबल नव्हतं. मरकळवर यांनी जाऊन हमला केला. आता त्याचा कार्यकाळ थोडासा आम्ही बघतोय की संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी गेलते का त्याच्या अगोदरच्या काळामध्ये रायबराजे लढाईला तिथे गेले होते. त्या काळामध्ये श्रावणाचा दिवस होते. श्रावणाच्या दिवसामध्ये ती नदी, भीमा नदी ओलांडून घोडदळ पलीकडे गेलं, बरोबर, आणि मुघलांच्यावर हमला केला. आणि रात्रीमध्ये ते रिटर्न फिरले, म्हणजे गनिमी काळात थोडक्यात. पण त्यांच्या दुर्दैव असं की ती लढाई, मुघलांची फौज जेवढे कापता येईल तेवढे कापून ते रिटर्न फिरले. भीमा नदीच्या रायबराजे त्यांच्या फौजेबरोबर. आणि भीमा नदीच्या म्हणजे किनाऱ्यावर आल्यावर त्यांना कळलं की भीमा नदीला पूर आलेला आहे. बर, मग जर घोडी नदीत उतरावी तर आपण वाहून जाणार, आपण यातली बरीच लोक मरून जाणार. मग इथं नैसर्गिक मृत्यू येण्यापेक्षा लढून मरू. मग त्यांनी काय केलं, तिथून परत 3 किलोमीटर फौजेवर रिटर्न चालून गेले. म्हणजे त्या भीमा नदीच्या कोपऱ्यापासून परत रिटर्न 3 किलोमीटर रिटर्न फौजेवर चालून गेले आणि सगळे लढून तुटले. म्हणजे लढून सगळेजण धारातीर्थ पडले. एवढा मोठा इतिहास आणि हा दबला गेला. या इतिहासाची माहिती तुम्हाला कुठून मिळाली साधारण? तिथं सगळी त्या जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून सगळा तो इतिहास कळायला गेला. बर, आणि आजपर्यंत हे माहित नव्हतं, कोणालाच माहित नव्हतं. आणि फौजा आहेत, इथे लढाईचा उल्लेख आहे. आणि असा सगळा प्रकार घडला. नंतर तिथं गेलो आम्ही. तर तिथं गेल्यानंतर ग्रामस्थांनी सगळ्यांनी आम्हाला चांगलं सहयोग केला. थोरातांनी पण आम्हाला चांगला सहयोग दिला. नंतर तिथला मी अभ्यास काढला की 1906च्या नंतर दमाजी जे थोरात होते त्यांनी तिथलं त्यांचं वर्चस्वाचा दबदबा वाढत गेला दामाजी थोरातांच्या काळात. मग ज्यावेळेस शाहू महाराजांच्या काळात आमचे रोगोजी बाबा परत एकदा चिरंजीव परत एकदा ते सैन्यामध्ये भरती झाले किंवा त्या सेना पद्धती खास केले मोठ्या पदावर आले, त्या काळात मला वाटतं की हे कोंडे, मेमाने हे सगळे भोरची लोक आहेत, ते तिथले स्थानिक नाहीत. थोरात हे प्रॉपर आहेत, पण कोंडे, मेमाने, शेलार हे इकडून नेलेले लोक आहेत आणि त्यांच्या 8-9 पिढ्यात झाल्यात फक्त तिथं ते स्थायिक आहेत. मग शाहू महाराजांच्या काळात हे त्यांना तिथं बसवून त्यांना इनाम जमीन दिलेले गेले. अच्छा, हा, म्हणजे तिथं आज त्या समाध्या आहेत. आज समाध्या म्हणजे त्यांचं मंदिरच रूपांतर झालंय, कारण की लोक त्यांना आहे तसेच आहेत 4 समाधीस्थळ. एक दिवस आपण तिथं भेटीला जाऊया, तुम्हाला ते समाधीस्थळ 4 दाखवतो. 2 समाधीस्थळ शेतामध्ये आहेत, म्हणजे त्याच्यात लोक शेती करतात, त्या शेतीमध्ये त्यांची छोटी छोटी मंदिर बांधलेली आहेत. आणि 2 आहे जे डोकं पडलेलं आहे शिर, त्याचं मोठं मंदिर तयार झालेलं आहे. आणि जिथं धड पडलेलं आहे त्याचं पण मोठं मंदिर तयार झालं. म्हणजे पहिलं फक्त धडच मंदिर, म्हणजे ते धड असले म्हणजे डोकं नसलेलं मूर्ती तिथं असायची त्या धडाच्या मंदिरामध्ये. आणि नंतर काय झालं की तिथं लोक थोडं घाबरायला लागले की बाया मुलं वगैरे की हे विदाऊट डोक्याचं आहे. तिथल्या ग्रामस्थांनी ते नदीत विसर्जन केलं आणि पूर्ण मराठा पगडीच्या सकट त्यांचं ते पूर्ण स्मारक तयार केलं गेलं. म्हणजे मंदिरात ते समाधीस्थळ उभं केलं गेलं. त्याच्यावर मराठा पगडीच काय, आता तिथं काहींचं म्हणणं असं आलं
की दामाजी थोरातांच्या दरबारामध्ये एक सैनिक होता. तो सैनिकाचं नाव होतं रायबा, आणि त्या रायबाचं ते समाधीस्थळ आहे. मग आता इतिहासात असा इतिहास आहे की कुठल्याही मावळ्याचं समाधीस्थळ आतापर्यंत होऊ शकलं नाही. झालं ते सरदाराचं झालं. त्यांच्या बरोबर रायबाराजांबरोबर जे काय 5-10 हजार घोडदळ होतं त्यांचं कोणाचंच नाही ना होऊ शकलं. मग फक्त रायबाराजांचंच का? कारण ते सरदार होते. जो व्यक्ती त्यातला महत्वाचा असतो त्याचं समाधीस्थळ तिथं होतं. मी त्यांना ते उत्तर पण दिलं, म्हणलं तुम्ही चुकीचा इतिहास पसरू नका. त्याच्यावर काही शिलालेख म्हणा किंवा हा आहे ना, म्हणजे रायबाराजांचे जे धडाचं मंदिर आहे तिथं त्या दगडात कोरलेलं आहे. आम्ही तिथं गेलो, ग्रामस्थांशी बोललो, तर ग्रामस्थ बोलले, दादा आता हा आमचा जिव्हाळ्याचा विषय, तुम्ही इथं काय तोडफोड करू नका. मग आम्ही तो विषय स्टॉप केला. तो दगडावर पुन्हा शिलालेख लिहिलेला आहे, आणि त्याच्यावर त्यांनी काय केलं, त्या मंदिराचं जेव्हा पुनर्बांधणी झाली तर ते सगळं खाली गाडलं गेलं. अच्छा. म्हणजे मूळ जे मेन दगड मंदिर आहे हे 350 वर्ष जुनं आहे. म्हणजे जे संभाजी महाराजांच्या काळातले दगड पूर्ण जुन्या घडामोडीतलं आहे, आताचं मंदिर नाही ते. म्हणजे ती समाधीस्थळ थोडक्यात जे आहे ते. मग त्याचा इतिहास हा सगळा बाहेर निघाला. मग ते शिलालेख फक्त आम्हाला जर वाचता आला असता तर तो आम्ही जगासमोर मांडला असता. पण तो आहे का आता शिलालेख? आजही आहे, पण ते फरशींच्या खाली काढला गेलेला आहे.